तुम्हाला पण 4 ते 5 वर्षाच्या मुलीच्या कॉट सेटचं कटिंग बघायला आवडेल ना, तर आजच्या व्हिडिओमध्ये ना याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, मध्ये कुठेही स्किप करू नका. नमस्कार, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. या कॉटसाठी आपल्याला 1.5 मीटर कॉटनचं फॅब्रिक लागणार आहे बघा. आणि हे प्युअर कॉटन असल्यामुळे ना इथं आपण अस्तर वगैरे वापरणार नाही. तर सुरुवातीला आपण आहे ना ह्याची डिझाईन बघून घ्यायची, म्हणजे डिझाईन त्याची डायरेक्शन कशी आहे हे चेक करायचं. तर ह्या उभ्या लाईन आहेत, आडव्या आल्यानंतर छान वाटणार नाही, त्यामुळे ना ह्या आपण परत उभ्या ठेवणार आहे आणि 4 फोल्डमध्ये आपण कापड करून घेणार आहे. आणि सुरुवातीला आपण आहे ना प्लाझो कट करून घेणार आहे ह्या पॅन्टचा. त्यासाठी अगोदर सरळ रेषा मारून घ्यायची आणि ह्या पॅन्टची उंची आहे बघा 24, म्हणजे 4 ते 5 वर्षाच्या मुलीच आहे, त्यामुळे पॅन्टची उंची आहे 24 आणि वरती 2 इंच आहे ना आपण इलास्टिकसाठी सोडणार आहे. आणि तिथून खाली आहे ना 24 इंच मोजून घ्यायचं आहे. थोडंसं 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण कॉटनचं आहे, धुतल्यानंतर असू शकतं. आणि इथं जेवढं हिप आहे ना, म्हणजे ह्या बेबीचं ना हिप आहे ते बघा 22 आहे, तर 22चा 4था भाग घेणार आहे आणि प्लस त्यामध्ये 1 इंच करणार आहे आणि अशा पद्धतीनं गोलाकार शेप देऊन घेणार आहे. आणि खाली बॉटम आहे 5 इंचचं ठेवणार आहे. आणि हा बॉटमसाठी आहे ना तुमच्याकडं हे स्किल असेल तर ह्याचा वापर करून आहे ना लाईन ड्रॉ करू शकता, किंवा डायरेक्ट सरळ टेप लावून लाईन ड्रॉ केली तरी चालतं आहे. आणि हे आहे असं कट करून घ्यायचं. खरं तर खूप कमी वेळात हे प्लाझो आहे तो कट करून होतो. आणि कॉटसेटचं जे स्टिचिंग आहे ते सुद्धा खूप कमी वेळात होतं, त्यामुळे शिवण्यासाठी खूप इझी आहे आणि तुम्ही घरच्या घरी ना आपल्या मुलीला शिवू शकता. आता हे प्लाझोचं कटिंग झालेलं आहे, तर आता यामध्ये आपल्याला टॉपची उंची बसते का हे चेक करून घ्यायचं बघा. आता यामध्ये बसत नाही आहे, तर आपण आहे ना नवीन कापड घेणार आहे. तर ह्या कपड्याची डायरेक्शन कशी आहे, पॅन्टची उभ्या लाईन आले तर टॉपचं सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने करणार आहे. तर 4 फोल्ड केलेले आहेत बघा मी. आणि इथं आहे ना मी शोल्डर 10 आहे, तर 10च्या हाफ घेतलेला आहे आणि मुंडा पण मी 5 घेतलेला आहे बघा. आणि आता वरून ना 10 इंच घेणार आहे. पूर्ण टॉपची लेंथ आहे ना आपण 19 इंच ठेवणार आहे बघा. पूर्ण टॉपची उंची जी आहे ती 19 इंचाची ठेवणार आहे. 19 ते 20 म्हणजे थोडंसं 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. कॉटन आहे ते आकसतं, त्यामुळं आपण एक्स्ट्रा घेणार आहे. आणि इथं खाली मार्किंग केलेलं आहे. आता इथं 1 इंचावरती मुंड्याचा शेप देणार आहे आणि गळा रुंदी आहे ना ते आपण आहे ना 3 इंचाची ठेवलेली आहे, कारण इथं आपण छोटी पट्टी अटॅच करणार आहे आणि ह्या शेपरच्या साहाय्याने आपण मुंड्याचा शेप देणार आहे. थोडंसं आपण 5 इंच शोल्डर घेतलं होतं त्याच्या आतमध्ये घेणार आहे आणि 3 इंच रुंदी, गळा रुंदी 3 इंच ठेवायची आणि पट्टी अटॅच करण्यासाठी अशा पद्धतीने 1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्याचं कटिंग आहे ते आपण नंतर करणार आहे. आता इथं 1.5 इंचाची मी वरती पट्टी अटॅच करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी शेप दिलेला आहे बघा. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी कट करून दाखवते, म्हणजे प्रॉपर शेप तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर हे 10 इंच वरून ठेवलेलं आहे आणि खाली आता आपल्याला लेअर कट करायचे आहेत बघा. बाही नाही, त्यामुळं खाली राहिलेल्या कपड्यामध्ये 2 लेअर आरामात बसतात. आता ह्यातला एक भाग आपण काढून घ्यायचा आहे आणि हे बघा फ्रंटला आपण हुक करणार आहे, त्यामुळं काय केलं थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि बॅकला काहीच करणार नाही, त्यामुळे ते 1 इंच जे एक्स्ट्रा घेतलं होतं ते कट करून घेणार आहे. आणि इथं बाहीसाठी बघा आपण पट्टी कट करून घेतलेली आहे. आता इथं लेअर जेवढी आपण उंची घेऊन लेस केली होती ना तेवढं उंचीची इथं लेअर झालेलं आहे, तर ती लेअर आहे ना डबल घेणार आहे. दोन्ही ह्याला पुरलं पाहिजे अशा पद्धतीनं. आता इथं वेगळा शेप दिला तर कसं दिसेल हे मी चेक करते, लेस वगैरे लावली तर. आणि तुम्हाला काय वाटतं, लेस लावा पाहिजे की नाही लावाय पाहिजे, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मी मार्किंग तर करून घेतले, पण बघूया शिवताना व्यवस्थित वाटत असेल तर लावणार आहे, नाहीतर नाही लावणार आहे. ठीक आहे. तर आता लगेच शिवायला आपण स्टार्ट करूया. खूप कमी वेळात हा प्लाझो आहे तो शिवून होतो, म्हणजे कॉट सेट आहे तो खूप कमी वेळात कटिंग करून स्टिचिंग झालं आहे, ते फक्त अर्ध्या तासातच होतं आहे बघा. म्हणजे तुम्ही नवीन असला तरी आहे ना अर्ध्या तासातच होतं आहे. तर इथं ज्या प जे जे शेप आहेत ना ते जोडून घ्यायचे आहेत बघा. अगोदर सुरुवातीला कापड उलट-सुलट चेक करायचं आहे आणि जे शेपवर टिप मारून घ्यायची आणि परत सरळ असं करायचं आहे. आणि आता नेप्यासाठी फोल्ड करायचं आहे. इथं आपली इलास्टिक 1 इंचाची, तर 1 इंच फोल्ड करायचं आहे. 1.5 इंचाची तर 1.5 इंच असं फोल्ड करायचं आहे, जेणेकरून इलास्टिक आतमध्ये जाईल. या पद्धतीने इथं फोल्ड करून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीनं फोल्ड करायला थोडंसं कापड आतमध्ये गेलं तरी चालतंय, जास्त नाही लावायचं आहे. परत पॅन्टची हाईट कमी होऊ शकते, त्यामुळे ना फोल्ड करताना लक्षात ठेवा, व्यवस्थित फोल्ड करा. ठीक आहे. आणि आता खालच्या साईडने आपण फोल्ड करण्यासाठी बघा 1 इंच ठेवलं होतं, तर 1 इंचावरती खाली बॉटमला असं फोल्ड मारून टिप मारून घेऊया. तुम्ही कितीही नवीन असला ना तरी हा प्लाझो ना आरामात व्हिडिओ बघून स्टेप बाय स्टेप ना शिवू शकता. आणि आता फक्त फिटिंग टाकायचं बघा, मधला पोर्शन आहे तो शिवून घ्यायचा, टिप मारून घ्यायची. आता डबल टिप मारून घ्यायची आहे, प्रॉपर लॉक होऊन जातं, त्यामुळे डबल टिप. आणि अशा पद्धतीने आपला प्लाझो स्टिच करून झालेला आहे. आता इथं आपण इलास्टिक लावायला घेणार आहे. आता कंबर किती आहे, इथं कंबर आहे 20, तर आपण 20पेक्षा ना 4 इंच कमी इथं इलास्टिक घेणार आहे. 20 कंबर आहे तर 4 इंच कमी घ्यायची आणि पिनाच्या साहाय्याने यामध्ये इलास्टिक घालायचे हळूहळू. अशा पद्धतीने इलास्टिक घालून घ्यायची आहे आणि पूर्ण इलास्टिकला तिडा पडला नाही का हे चेक करायचं आहे. आणि नंतरच मग इलास्टिक लॉक करून घ्यायचे बघा. चेक करून घेते इलास्टिक सरळ आहे की नाही ते. आणि आता इलास्टिक लॉक करून घ्यायचे. 2-3 वेळा रब करून घ्यायचं आहे बघा. आणि हे पूर्ण कापड आहे ना पूर्ण इलास्टिकवरती पसरवायचं, व्यवस्थित सरकवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आणि आत्ता इलास्टिकवर टीप मारत असताना आहे अशी टीप मारायची नाही, इलास्टिक ओढून टीप मारायची आहे बघा. पूर्ण कापड जेवढं ओढलं जातं तेवढं ओढून घ्यायचं आहे आणि पूर्ण कडनी टीप मारून घ्यायची. तर हा आपला रेडी आहे, तो प्लाझो आहे बघा. हे बघा किती कमी वेळात ह्याचं कटिंग स्टिचिंग झालेलं आहे. पूर्ण प्रॉपर जे शेप दिसते. आता टॉपचं स्टिचिंग करून घेऊया आपण. आता उलट सुलट चेक करायचं आहे. आणि आता सुरुवातीला आपल्याला बेल्ट बनवायचं आहे बघा. बेल्ट बनवायसाठी आहे ना आपण 1.5 इंच बेल्टला उंची ठेवली होती, तर आपण 2 इंच घेणार आहे, अर्धा इंच स्टिचिंगसाठी जाणार आहे. आणि ह्याचे आहे ना आपण हे बघा थोडंसं फोल्ड करून घेणार आहे. इथं आपल्याला ह्याची प्रिल बनवायची आहे. प्रिलची बाही बनवली काही थोडं छान दिसतं आणि लहान मुलींना खरंच खूप उठावून दिसते ह्याची प्रिल. अशा शॉर्ट बाही जर आपण करत असेल बंद वगैरे लावून, तर ना प्रिल लावल्यानंतर आहे ना खरंच खूप छान उठावून दिसतं हे. तर अशा पद्धतीने आता सगळ्या कडेवर टीप मारून झाली आणि ह्याच्या प्लेट्स आहेत ना त्या आपण मारून घ्यायच्यात. अर्धा इंचावर किंवा त्यापेक्षा कमी जरी मारल्या, म्हणजे थोडंसं दाट मारल्या तरी चालतंय. आणि नंतर फोल्ड करून असं लॉक करून घ्यायचे, म्हणजे ही जी आपण प्रिल अटॅच केली आहे ना ही सुद्धा दिसणार नाही. अशा पद्धतीने जर स्टिच केलं ना तर. आता दुसऱ्या साईडचं पण सेम करून घेऊ. हे बघा व्यवस्थित बघा, बेल्टला आपण काय केलेलं आहे, बेल्टची रुंदी आहे ती जास्त ठेवलेली आहे बघा. 3 इंचाची घेतलेली आहे, म्हणजे 1.5 इंचाचं होणार आहे. आणि आतल्या साईडनी प्रिल बनवायचे ते कापड आहे ना त्या बेल्टवर ठेवलेलं आहे. कापड आहे ते उलट ठेवलेलं आहे, बेल्ट आहे तो सरळ ठेवलेला आहे. एवढं लक्षात राहू द्या, म्हणजे ना व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तुम्हाला सुद्धा हा बेल्ट आहे ना स्टिच करायला येईल. तर इथं प्रिल घालून झालेले आहेत आपल्या. आणि हे बघा हा बेल्ट आहे ना असा फोल्ड करून घ्यायचा आहे. परत त्यावर जिथं आपण प्रिल टाकली होती त्यावर फोल्ड करून टिप मारून घ्यायची. आणि आता बेल्ट लावत असताना काय करायचं आहे, कापड सरळ ठेवायचं आहे आणि बेल्ट आहे ना प्रिलची साईड आहे ती मुंड्याच्या साईडला ठेवायची आणि गळ्याच्या साईडला फक्त बेल्ट ठेवायचा आहे. आणि बेल्ट आहे तो पूर्ण उलटा ठेवायचा आहे. आधी लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा उलट सुलट होतंय का हे चेक करायचं, म्हणजे माझ्याकडनं सुद्धा होते. आणि पूर्ण आता कडाने टीप मारून घ्यायची. आता मुंडा आणि गळा नंतर, म्हणजे अगोदर बेल्ट जोडायचा आपल्याला आणि पूर्ण परत त्याच्या कडानं टीप मारून घ्यायची आहे. आता इथं अगोदर लावून घेऊ शकता आपण किंवा बेल्ट लावत लावत अटॅच केलं तरी चालतंय. आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे अशा पद्धतीने. कट दिले म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण पट्टी फोल्ड करतो ना आतल्या बाजूने, त्यावेळेस आहे ना फोल्ड व्यवस्थित बसला जातो बघा. अशा पद्धतीनं आपण पट्टी जोडून घेतलेली आहे. आता दोरा निघणं हे
म्हणजे शिवत असताना दोरा निघाला नाही असं कधी होतच नाही. तर आता पट्टी फोल्ड करणार आहे. पट्टी करणार आहे ते आतल्या साईडने फोल्ड करणार आहे, वरून दिसणार नाही. उलट बाजू आहे तिथून पट्टी फोल्ड करून घेतोय आपण. आणि बेल्ट व्यवस्थित बसलाय का नाही हे सुद्धा चेक करायचं. जर बेल्ट फोल्ड वगैरे झाला असेल ना तर उसवून परत बेल्ट हा बसवायचा आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपण फोल्ड करून पूर्ण गळ्याच्या कडेने आणि मुंड्याच्या कडेने अशी हळूहळू टीप मारून घ्यायची आहे. खूप हळूहळू होऊन द्यायचं हे. तुम्ही जर बिगिनर असाल ना तर हळूहळू होऊ द्या, फिनिशिंगमध्ये नक्की येईल. आणि आता दुसऱ्या बाजूचा बेल्ट अटॅच करताना हा बेल्ट उलटाच ठेवायचा आहे. आणि जे पोर्शन होतं ना दुसरं ते सुद्धा खालच्या साईडला आलं पाहिजे. हा बेल्ट आहे तो अगोदर आता जोडून घेऊया व्यवस्थित. बेल्टला तिडा पडतोय का नाही हे सुद्धा चेक करायचं आणि नंतरच बेल्ट अटॅच करायचा. ना तर पूर्ण शिवून झाल्यानंतर आहे ना बेल्टला तिडा पडला की सगळं उसवावं लागतं आणि परत बेल्ट अटॅच करावा लागतो, असं होतं. तर आता इथं पट्टी आपण पट्टीची लांबी वाढवून घेतोय. पट्टी थोडीशी कमी पडली आहे हे बघा. आणि आत्ता जसं आपण दाखवलं होतं मग सेम त्या पद्धतीने इथं पट्टी जोडून घेतलेली, छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत आणि पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं. खरंच कॉटनचे ना कॉट सेट शिवायला खरंच खूप भारी वाटतं आणि खरंच कमी वेळात हे कॉट सेट होतात आणि दिसायला सुद्धा घातल्यानंतर ना एवढे रिच दिसतात ना खरंच. तर अशा पद्धतीनं हे तर आपण पट्टी फोल्ड करतो ना ते हळूहळूच करायची, कारण मेन स्टिचिंग असतं ते गळ्यावरच असतं. सगळ्यांचा फोकस असतो तो गळ्यावरच असतो. त्यामुळे ना इथं वेळ लागू द्या, काही नाही हरकत आहे. आणि आता दोन्ही आपले बेल्ट जोडून झालेले आहेत बघा. अशा पद्धतीनं बेल्ट आपले जोडून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या कपड्यावर ना आपल्याला फ्रिल टाकून घ्यायचे आहे. म्हणजे जो आंब्रेला घेरा आहे तो टाकून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर आहे ना आपल्याला हुक लुकाचं काढून घ्यायचं आहे. म्हणजे फ्रंट भाग कुठला आहे मी मग ड्रॉ केलं तर बघा. तर आता इथे आहे ना आपण लेस लावणार नाही आहे बघा, कारण लेस लावल्यानंतर आहे ना ह्या कपड्याचा पूर्ण लुक जाईल आणि जास्त फट वक पण दिसेल. म्हणून आहे ना इथं आपण लेस लावणार नाही, कारण बेबीसाठी शिवतोय त्यामुळे ना लेसचा तर वापर करणार नाही आपण इथं. तर इथं मी पट्टी फोल्ड करण्यासाठी आहे ना जास्त एक्स्ट्रा सोडलं होतं, 1.5 इंच एक्स्ट्रा सोडलं होतं. तर ते 1.5 इंच आहे ना मी का अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून घेते. म्हणजे एक्स्ट्रा पट्टी लावायची मला गरजच पडली नाही. आणि हे एकावर एक ठेवायचं आहे आणि हे लॉक करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं. थोडंसं वरती 1 इंच लॉक करून घेते, म्हणजे हे हलणार नाही, व्यवस्थित आपल्याला जोडता येईल म्हणून. आता याच्यावरती आपल्याला हे कापड आहे ते प्रिल टाकून घ्यायचेत बघा. म्हणजे चुन्या टाकून घ्यायचेत. मेन घेरा आहे ह्या कुर्तीला आपण घेरा केलेला आहे, तर ते घेऱ्याचं कापड घ्यायचं आहे. ठीक आहे. पण याआधी आहे ना आपल्याला नॉट बसवायचे बघा. म्हणजे नॉट बसवली ना की फिटिंगला व्यवस्थित जातं. नॉट बनवून घेतलेत आपण हे बघा. आता इथं एकच झाली, ही छोटीच झाली त्यामुळे ना मी ती काही घेत नाही आता. तर दुसरी मोठी नॉट बनवून घेते. ठीक आहे. तर नॉट अशा प्रकारे आपली बनवून झालेली आहे नॉट. आणि नॉट अटॅच करून घेऊ इथं. कपड्याच्या आतल्या साईडला टाकायचे, बाहेरच्या साईडला टाकायचे नाही. सुलट केल्यानंतर आहे ना ते बरोबर व्यवस्थित दिसतं. आणि आता 1.5 इंच पुढे एक्स्ट्रा ठेवून आहे ना आपण इथं चुन्या टाकून घेऊया. प्लेट्स म्हणा, चुन्या म्हणा, काही आहे ते टाकून घेऊया आपण इथं. आणि पूर्ण घेऱ्यावर इथं टाकून घ्यायचं आहे. आणि पुढं जसं इकडं 1.5 इंच सोडलं होतं तसं सोडायचं आणि डबल टिप मारून घ्यायची आहे. आणि आत खालच्या घेऱ्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, असं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आता दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने जोडून घेणार आहे. कापड उलट सुलट आहे की नाही हे चेक करायचं आहे बरं का. तर आता उलट कापड घेतलेलं आहे आणि आपण प्लेट्स टाकतोय. ठीक आहे. तर
इथं पण प्लेट्स टाकून झालेले आहेत आणि डबल टिप मारून घेणार आहे आपण आणि खालून फोल्ड करून घेणार आहे. अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचे आणि आता फक्त आणि फक्त फिटिंगचं काम आहे. फिटिंग करायचं, ओव्हरलॉक करायचं आणि आपला टॉप रेडी होणार आहे. आता बघा इथं मी फिट करते, 1-1 इंचवरच फिट करते, पण आत जे नॉट जोडली आहे ना ती बघायची व्यवस्थित आहे की नाही. कारण फिटिंग करताना जर नॉट गुंतली ना तर पूर्ण ती नॉट पॅक होऊन जाईल आणि काही काही वेळेस दोरे पण आपल्याला कुचके लागतात, त्यामुळे ना सारखं दोरं तुटतात आहे बघा. तर आता एका साईडचं झालेलं आहे आपलं फिटिंग करून. आता इथं दंड घेर बघायचा आणि त्यानुसार दंडातली फिटिंग द्यायची. कॉटनचा असल्यामुळे ना जास्त थोडंसं आपण लूज पण ठेवणार आहे, म्हणजे नंतर धुतल्यानंतर आकसल्यावर प्रॉब्लेम नको म्हणून आहे ना. कटिंग करताना पण आपण थोडंसं एक्स्ट्राच घेतलेलं आहे. तर इथं दुसऱ्या साईडने सुद्धा आपण फिटिंगची टिप मारून घेऊया. ठीक आहे. तर इथं आहे ना डबल टिबल टिपा टाकून घ्यायच्यात, म्हणजे एक उसवली तरी 2 आहेत त्या टिपा राहतात आहे. बाय चान्स धुतल्यानंतर आकसलं तर टिप उसवल्या आपल्याला परत प्रॉब्लेम नको म्हणून आहे ना टिपा मारून घ्यायच्यात आहे. आणि आता सरळ केल्यानंतर तुम्ही बघू शकता या टॉपचा लुक किती छान, किती क्लासी दिसतोय ना टॉप. आणि इथे ना पुढं आपल्याला टच बटन अटॅच करायचे आहेत बघा पुढं. तर ह्या कॉट सेटचं स्टिचिंग तुम्हाला कसं वाटलं, एकदम सोप्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. चॅनलवर जर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चलो बाय.